नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ग्रामर विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत केवल प्रयोगी अव्यय. आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच काय, तर इंटरजेक्शन. आता सगळ्यात अगोदर आपण त्याचं डेफिनेशन बघूया. म्हणजे तुम्हाला जर एक्झाममध्ये विचारलं की केवल प्रयोगी अव्यय ओळखा किंवा त्याचं उदाहरण द्या, तर तुम्ही इझिली करू शकणार आहात. आता याचं डेफिनेशन काय आहे, तर आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक शब्द असे म्हणतात. आता आपल्या मनामध्ये जे आनंद आहे, जसं की आपण खुश आहोत, आपण दुःखी आहोत किंवा आपल्याला आश्चर्य म्हणजेच काय, तर आपण एखाद्या गोष्टीमुळे सरप्राईज आहोत, तर आपण आपल्या तोंडातून जो पहिला वर्ड निघणार आहे, म्हणजे जो आपल्या भावना आहेत त्या आपण व्यक्त करणार आहोत, जो पहिला वर्ड निघणार आहे तो काय असणार आहे, केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक शब्द किंवा उद्गारवाचक चिन्ह असं सुद्धा म्हणू शकतो. आता जसं की समोर आपण एखादा ऍक्सिडेंट झाला आहे तर बघितलं, अरे बाप रे, अरे रे, किंवा कोणतीही सिच्युएशन समोर असल्यावरती जो आपल्या तोंडातून पहिला शब्द निघणार आहे त्याच्या पुढे हे असं एक्सक्लामेशन मार्क लावायचं आहे. ते असणार आहे आपलं केवल प्रयोगी म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह या शब्द. आता एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. अरे रे, आज खूप पाऊस पडला आहे. सो अरे रेच्या नंतर काय येणार आहे, हे जे चिन्ह आहे याला उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतात. सो हे आलं आणि जो पहिला वर्ड असणार आहे तो असणार आहे आपला केवल प्रयोगी अव्यय. त्यानंतर आहे बाप रे, किती मोठा साप आहे. जेव्हा असं काही सरप्राइझिंग गोष्ट आपण बघतो तेव्हा जे तोंडातून पहिला वर्ड बाहेर येणार आहे तो असणार आहे आपला केवल प्रयोगी अव्यय. थर्ड आहे वा, किती सुंदर चित्र आहे. सो वाच्या नंतर हे एक्सक्लामेशन मार्क लागणार आहे. फोर्थ आहे ठीक आहे, मी येईन उद्या. म्हणजेच काय, जेव्हा आपल्याला काय बोलायचं आहे किंवा काही सांगायचं आहे, म्हणजेच काय, कधी आपण सरप्राईज आहोत, कधी खुश आहोत, कधी काय आहे ते सांगताना जो पहिला वर्ड येणार आहे तो असणार आहे आपला केवल प्रयोगी अव्यय. त्यानंतर आहे अच्छा तू आलीस. सो अच्छाच्या नंतर हा जो आला एक्सक्लामेशन मार्क, त्याच्या आधीचा जो वर्ड असणार आहे तो असणार आहे आपला केवल प्रयोगी अव्यय. आणि केवल प्रयोगी अव्यय हे शक्यतो सर्वात अगोदर, म्हणजे जेव्हा सेंटेन्स असणार आहे तेव्हा सगळ्यात अगोदर येतं. ओ किती सुंदर दृश्य आहे. सो ओ हे काय असणार आहे, केवल प्रयोगी अव्यय. छी छी, किती घाणेरडे आहे. सो हे छी छी काय असणार आहे, आपलं केवल प्रयोगी अव्यय. 8 नंबर आहे चुप, शांत बसा. सो चुप काय होणार आहे, आपला केवल प्रयोगी अव्यय. त्यानंतर येणार आहे शाब्बास, चांगले काम केले. सो शाब्बास काय होणार आहे, आपला केवल प्रयोगी अव्यय. त्यानंतर आहे आहा, मला खूप दुःख झाले. अरे रे, अरे रे, अरे बापरे, खूप वाईट झालं. सो अशा प्रकारचे जे आपण शब्द तोंडातून पहिल्यांदा काढतो हे काय असणार आहेत, आपले केवल प्रयोगी अव्यय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, केवल प्रयोगी अव्यय समजले असतील. तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.